महाराष्ट्राचा एकच ब्रँड आहे, तो म्हणजे भोसले ब्रँड. आणि भोसले ब्रँड हा ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराज एवढाच मर्यादित आहे, त्यानंतरचा नव्हे. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे 2 ठाकरे लोकांना हवे आहेत. ह्याला अंधश्रद्धा न म्हणावी तर काय म्हणावं. कोणतीही उजवी शक्ती महाराष्ट्र, मराठी माणूस आणि कामगार वर्ग मुंबईतला यांना वाचवण्याकरता जन्म घेतलेलाच नाहीये, त्यानुसार उभी राहिलेलीच नाहीये. यांच्या अय्याशीसाठी मराठी माणूस कायम राबलेला आहे. त्यामुळे यांच्या ब्रँडला शून्य किंमत. इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असलेला कुठचाही दुबळा समाज हा ब्रँड मध्ये किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मध्ये आपला आधार शोधतो. एकांचे अंबानी मित्र आहेत, दुसऱ्यांच्या अडाणी घरी जातात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठा जर खौफनाक धोका जर कोणाचा माफियाचा असेल तर गुज्जू कार्टेलचा आहे, आणि तो अडाणी चालवतो. आणि त्यांनी केलेलं काम हे जगाच्या इतिहासातलं कोविडच्या काळातलं उत्कृष्ट काम होतं. याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. त्यांना 100 मार्क दिले पाहिजे आणि ते एक चांगले मुख्यमंत्री होते असं माझं मत आहे. नमस्कार दोस्तों, मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या वैभव छाया टॉक्स या यूट्यूब चॅनलवर. आणि आज आपण चर्चा करणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर आणि आपल्यासोबत आहेत राजू पुरोळेकर सर. दोस्तों, गुजरातच्या माजोरड्या स्वभावाच्या पायाशी आपला स्वाभिमान गहाणवट ठेवून जगण्याची केविलवाणी धडपड करायला भाग पाडणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकीय परिघात मी आपलं स्वागत करावे तरी कसं, हा माझ्या समोर पडलेला मोठा प्रश्न आहे. तरी तुम्हा सगळ्यांना मी सस्नेह जय महाराष्ट्र म्हणावा की क्रांतिकारी जय महाराष्ट्र म्हणावा याचं उत्तर शोधण्याची वेळ आता आपल्यासमोर येऊन ठेपलेली आहे. खरंच आहे की नाही हे तुम्ही मला सांगा. आणि ही वेळ येऊन ठेपण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्ष एकदम समान प्रमाणात जबाबदार आहेत, यात कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही. शिवसेनेनं सत्तेसाठी गुजराती अहंकार पोसला इतका की जेव्हा वेळ होती तेव्हा 1% बंड केला नाही, आणि जेव्हा वेळ आली तेव्हा हातात संघटना शिल्लक राहिली नाही. मनसेनं कधीच आपली भूमिका ताडबाण्याची ठेवली नाही. राज ठाकरेंनी राजकारण हा फुल टाईम करायचा धंदा आहे हे धोरणच कधी स्वीकारलं नाही. मोदी ग्रेट आहेत, मोदींनी गुजरात सुपर पॉवर बनवलं आहे, ही सगळी खोटी विधानं खरी करून अगदी कन्व्हिक्शन सहित सांगण्याचं पाप ही राज ठाकरेंच्याच माथी आहे. त्यांच्या या पापासाठी त्यांना क्षमा नाहीच. विश्वास बसत नसेल तर त्यांची 2012 ते 2014 या कालावधीतली सर्व विधानं पुन्हा एकदा तपासून पहा. ही सगळी विधानं तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळतीलच, फेसबुकच्या व्हिडिओ सेक्शनमध्येही पाहायला मिळतील. खरं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांचीही मुळं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेतली. हे तेच बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी मोदींना वाचवलं. हे तेच बाळासाहेब ठाकरे होते ज्यांनी अमित शहांना वाचवलं. नुसतं वाचवलंच नाही तर पूर्ण अभय दिलं. 2006 साली शिवसेना फुटली. राज आणि उद्धव ही दोघं सख्खे मावस भाऊ आणि सख्खे चुलत भाऊ मात्र एकमेकांचे कट्टर राजकीय शत्रू बनले. मागच्या 19 वर्षांच्या कालावधीत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. दोन्ही पक्षात एक अख्खी नवी पिढी जन्माला आली. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे खांदेपालट झालाय त्या दुसऱ्या फळीतल्या नेतृत्वाचा त्यांच्या पक्षांतर्गत जे आहे ते. दोन्ही सेना आज त्यांच्या कारकिर्दीतल्या सर्वात लोएस्ट पॉइंटला आहेत. तोंडावर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या महापालिकेच्या निवडणुकांच्या तोंडावर कधीही शक्य न वाटणारी गोष्ट घडली आहे, घडत आहे. होय, मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत. त्यांना नेमकी आत्ताच एकत्र येण्याची गरज का वाटली असावी बरं? राज ठाकरेंचं तर सत्ताधाऱ्यांबरोबर गोडी गुलाबीचं अफेअर चांगलंच चालू होतं. त्यांचं उद्धव ठाकरे सारखं नव्हतं. उद्धव ठाकरेंचा पक्ष चोरला, बाप चोरला, संघटना चोरली, पैसा पद सत्ता सगळं काही चोरलं. अगदी त्यांच्या पोरावर म्हणजेच आदित्य ठाकरेंवर खोट्या खुनाचे आरोप देखील लादले गेले तरी हा माणूस सरेंडर झाला नाही. अगदी कोणाचा फोन आला तरी सरेंडर झाला नाही. जितकी चुकवता येईल तितकी किंमत चुकवलीच. मग आता असा अचानक फक्त मराठीचा मुद्दा पुढे करून एकत्र येण्याचा जो प्रयत्न चालू आहे त्याच्या मागे काय कारणं आहेत, काय काय महत्वाची कारणं आहेत, आणि ही कारणं आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ही कारणं, त्यांची मीमांसा आपण अशा एका माणसाकडून जाणून घेणार आहोत जो माणूस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही भावंडांचा फार मोठ्या कालावधीपासूनचा मित्र आहे. थोडी थोडी नव्हे, जवळपास 25 वर्षापासूनचा, आणि तितक्याच मोठ्या कालावधीपासून शिवसेनेचा कठोर टीकाकार देखील. प्रबोधनकारांनी जागवलेला महाराष्ट्र त्यांच्याच मुलानं झोपवला इतकं थेट म्हणण्या इतकी टीका करण्याची हिंमत ठेवणारे आज घडीचे भारतातील सर्वात प्रामाणिक राजकीय भाष्यकार राजू पुरोळेकर सरांकडून. कारण त्यांच्याकडून आपल्याला आपल्या सगळ्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं मिळतील हा गाढ विश्वास आहे.
मी राजू सरांना नेमके 5च प्रश्न विचारणार आहे. फक्त 5च प्रश्न आणि समजून घ्यायचा प्रयत्न करेन, की महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत, त्यांचे येत्या काळात काय-काय पडसाद उमटतील आणि महाराष्ट्राचं राजकीय भविष्य, राजकीय भवितव्य, राजकीय परी काय दिशेने जाईल. राजू सर, खूप खूप स्वागत आहे आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या सर्वांचंही मी मनापासून खूप खूप स्वागत करतो. मी तुम्हाला एक विनंती करतो की ही चर्चा शेवटपर्यंत जरूर पहा आणि ही चर्चा आवडली तर व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा. इतरांनाही सबस्क्राईब करायला लावा आणि हो, आपल्या या स्वतंत्र पत्रकारितेला यथाशक्ती सहकार्य जरूर करा. त्याच्या डिटेल्स मी इथे दिलेल्या आहेत. तर सुरू करूयात आजच्या या मुलाखतीला. राजू सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. कसा आहे आजचा दिवस? कसा आहे? आषाढी एकादशीचा दिवस आहे आणि काल ठाकरे बंधूंनी गाजवलेला दिवस. मला चर्चेची सुरुवात करताना तुम्हाला एक साधा प्रश्न, जो सगळेच जण विचारत असतील तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा. तुम्ही नेमकं कसं बघता या सगळ्या घटनेकडे? पहिली गोष्ट तुला सांगतो की आजच्या दिवसाबाबत मला एक लय त्यासाठी जागा झाला असेल, मी आमदा जागा झालोय. त्यामुळे जरा तुझा माझा चेहरा झोपेतला वाटतोय असेल तर माफ करा आणि तुझ्या माध्यमातून तुझ्या प्रेक्षकांना पण माझी विनंती आहे की माफ करा. ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट अशी की कालच्या दिवसाकडे मी काही बघत वगैरे वेगळं नाही. म्हणजे मला असं वाटत नाही की ही काही एक अभूतपूर्व अशी ब्रह्मांडाला हलवून सोडणारी घटना वगैरे होती आणि त्यामुळे काय म्हणतात ते धरती थरथरू लागली, भिंती हलू लागल्या आणि आभाळात कडकडाट झाला आणि मेघगर्जनेसहित पुष्पवृष्टी झाली. असं काही वगैरे झालेलं नाहीये. माझं असं व्यक्तिगत मत आहे की जेव्हा बाळासाहेब ठाकरे हयात होते, नारायण राणे शिवसेनेत होते, उद्धव ठाकरे शिवसेनेत होते, राज ठाकरे सुद्धा शिवसेनेत होते, तेव्हाही मी शिवसेना बघितलेली आहे. आणि ती शिवसेना सुद्धा पूर्ण सत्ता महाराष्ट्रात आपली आणू शकत नव्हती. तर त्यामुळे लक्षात घ्या की आत्ताच्या परिस्थितीत आणि आत्ताच्या बदललेल्या परिस्थितीत या सगळ्या गोष्टीला काय अर्थ आहे असा प्रश्न आहे. पण याची मुळं आहेत ना वैभव, ती खूप मागे आहे. 1982 साली जेव्हा गिरणी संप चालू होता तेव्हा बाळासाहेब ठाकरेंनी अंतुलेंना भेटून तडजोड करण्याऐवजी गिरणी संपातल्या मराठी कामगारांना पाठिंबा दिला असता तर आज हे चित्र मुंबईचं झालं नसतं. ही पहिली गोष्ट लक्षात घे. गिरणी संपानंतर जे गिरणी कामगार देशोधडीला लागले आणि परळ, गिरणगाव आणि सर्व लालबाग परळ उद्ध्वस्त झालं, त्याचा मोठा वाटा हा बाळासाहेब ठाकरेंकडे जातो. एक. नंबर 2, मुंबईमध्ये जी मुंबई महाराष्ट्रात आली त्याचं क्रेडिट जणू काही असं ठाकरे ब्रँडने आणली असं आणलं तर चूक आहे. प्रबोधनकार ठाकरे त्या लढ्यात होते, पण याहून महत्वाचं म्हणजे कम्युनिस्ट पार्टी संपूर्णपणे ताकदीने, तेव्हा ताकदवान कम्युनिस्ट पार्टी होती, ती या लढ्यात होती. शेतकरी कामगार पक्ष होता, डावे प्रजा समाजवादी होते, समाजवादी होते, सर्व डावे आणि मध्यममार्गी पक्ष पूर्णपणे या या लढ्यामध्ये उतरले होते. तेव्हा शिवसेनेची स्थापनाच झाली नव्हती. हा लढा सुरुवात केशवराव जेधेंनी केला, ज्यांनी बहुजनवादाची स्थापना जवळकरांच्या सोबत राहून केली. आणि जेधे गाडगीळ हे सुद्धा एक वेगळं आपल्या प्रकरण आहे महाराष्ट्राच्या राजकारणातलं, पण त्याच्यावर आपण आत्ता बोलण्याची गरज आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर उजव्या संघटनेने म्हणजे जनसंघ, ज्याला आता भाजप म्हणून ओळखतो, तर त्यांनी नेहरूंच्या ते मुंबई महाराष्ट्राला नंदवण्याची पहिली भूमिका होती, त्याला पाठिंबा दिला होता. हेही तू लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे या सगळ्या वरती नंतर शिवसेना स्थापन झाल्यावर बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईमध्ये कामगार वर्ग, जो मराठी मोठ्या प्रमाणावर होता, गिरणी कामगार आणि कम्युनिस्टांचे युनियन, त्यांच्या विरुद्ध सातत्यपूर्ण असा संघर्ष केला आणि त्यांना संपवून टाकण्याचा प्रयत्न केला आणि जवळपास संपवलं. त्याच्यात यश मिळालं. त्यासाठी त्यांनी सुरुवातीला काँग्रेसची आणि नंतर भारतीय जनता पक्षाची साथ घेतली आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो लढाऊ कामगार, मराठी कामगार मुंबईसाठी उभा राहत असे, जो टिळक गेल्यावर सुद्धा बघा गिरणी संप झाला, गिरणी बंद पडल्या. नेहरू गेल्यावर सुद्धा गिरणी बंद पडल्या. त्याच्यावर एक कविता आहे नारायण सुर्वेंची फार सुंदर. तर या सगळ्या गोष्टी कायमच्या बंद बाळासाहेब ठाकरेंनी पाडल्या. इथे उंच इमले बालासाहेब करून जैन आणि गुजराती बिल्डर हे बाळासाहेबांच्या पायावर पडत असत आणि मराठी माणसाला बेघर करून उंच उंच इमारती बांधत असत. या सगळ्या गोष्टीच्या जोरावर शिवसेनेचं वैभव आणि सत्ता उभी राहिली
या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर या सगळ्याकडे बघताना मला अत्यंत हास्यास्पद वाटतं की ठाकरे ब्रँड म्हणून मराठीला वाचवणार या गोष्टीबद्दल लोक बोलतात तेव्हा. तर मला वैभव असं वाटतं की कोणता ब्रँड वगैरे या महाराष्ट्राला किंवा मराठीला वाचवत नाही. महाराष्ट्राचा एकच ब्रँड आहे, तो म्हणजे भोसले ब्रँड. आणि भोसले ब्रँड हा ओरिजिनल छत्रपती शिवाजी महाराज एवढाच मर्यादित आहे, त्यानंतरचा नव्हे. म्हणजे शाळीग्राम सुद्धा हल्ली भोसले नाव लावून तुषार भोसले नावाचा एक भामटा माणूस फिरत असतो. त्याचा काही संबंध नाही. मी भोसले म्हणतो तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुरताच मर्यादित आहे. त्याच्यानंतरचे त्यांचे सौकळ वंशज किंवा पेशवे यांच्या संदर्भात सुद्धा मी बोलत नाही. हा एक ब्रँड आहे. महाराष्ट्राचा दुसरे 3 ब्रँड आहेत अजून. ते म्हणजे एक राजर्षी शाहू महाराजांचा ब्रँड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा ब्रँड आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचा ब्रँड. या व्यतिरिक्त महाराष्ट्राचे कोणतेही ब्रँड नाहीत आणि त्यांची महाराष्ट्राची कोणतीही शाखा नाही. त्यामुळे जी काही शाखा आहे ती संघाची आहे आणि संघप्रणीत आहे. शिवसेनेची असेल तरी ती संघानेच केलेली आहे असं समज. कारण प्रधान जे होते दत्ता प्रधान, त्यांनी शिवसेनेत शाखा संस्कृती आणली आणि ती शाखा संस्कृती ही RSSच्या बेसिसवर आखण्यात आलेली होती. त्यामुळे कोणतीही उजवी शक्ती महाराष्ट्र, मराठी माणूस आणि कामगार वर्ग मुंबईतला यांना वाचवण्याकरता जन्म घेतलेलाच नाहीये. त्यानुसार उभी राहिलेलीच नाहीये. यांच्या अय्याशीसाठी मराठी माणूस कायम राबलेला आहे. त्यामुळे यांच्या ब्रँडला शून्य किंमत. अरे हे खूपच तिखट आणि एकदम सडेतोड तुम्ही या माझ्या हे मी माझ्या मत मांडला नाहीये. सत्य इतिहास काढून बघ. मी हेच मी काय सांगणार. एक सेकंद. अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, प्रल्हाद केशव अत्रे, SM जोशी, नाना गोरे, तारा रेड्डी जे आज प्रकाश रेड्डी आहेत त्यांची आई, तारा रेड्डी आणि त्यांचे मिस्टर हे कम्युनिस्ट, सगळे कम्युनिस्ट. हे सगळी माणसं कोणता ब्रँड होती ज्यांनी मुंबई महाराष्ट्रात आणली? मी माझ्या पदार्थ सांगतोय का? एक सत्य सांगतोय मी. कोणतेही सोडले तर प्रबोधनकार हे सुद्धा शाहू महाराजांचे शिष्य, शाहू महाराजांची लाडकी. त्यांना कोदंड म्हणत असत शाहू महाराज, बरोबर ना? त्यांना मृत्यू अगोदर कोदंडाचा तणत्कार आला. कोदंडाचा तणत्कार तिथूनच आला होता. येस. आणि मुंबई महाराष्ट्राचे जे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, तर आंबेडकर ब्रँड कुठे गेला? ऍब्सोल्युटली. तर मुद्दा असा आहे ठाकरेंनी काय असं लिहिलंय मला सांग एक गोष्ट वैभव, की ठाकरेंपैकी कोणी असं काय लिहिलंय की ज्याच्यामुळे महाराष्ट्राचा मराठी ब्रँड टिकणार आहे? मी सांगतो या लढ्यात सुद्धा, आत्ताच्या लढ्यात सुद्धा सगळ्यात जास्त दीपक पवार लढले. ऍब्सोल्युटली. आणि त्यांनी जर हा लढा उभा केला नसता तर यांना ते निमित्तही मिळालं नसतं. हा म्हणजे माझं असं मत आहे की आता जनसुरक्षा कायद्याविरुद्ध दुसराच कोणीतरी लढेल आणि हे लोक क्रेडिट घ्यायला येतील. अजिबात नाही. मी याचं क्रेडिट अनेक दबाव गट, संघटना, NGO जे लढतायत हे लोक जेव्हा बीजेपी बरोबर मजा मारत होते, कधीतरी उद्धव ठाकरेंनी मारली आणि कधीतरी राज ठाकरेंनी मारली, तेव्हा हीच माणसं दबाव गट जे आहेत ते तुरुंगात जात होते, लढत होते आणि बीजेपी विरुद्ध आपल्या पद्धतीने प्रचार करत होते आणि लढत होते. तर त्यांना तुम्ही श्रेय न देता हे ठाकरे ब्रँड असं कालपासून जे लावलेलं आहे वैभव, ते काय चाललंय मला काही कळत नाहीये. मी एक शब्दाने त्याच्यावर लिहिलेलं नाही किंवा बोललेलं नाही, तर कारणच हे आहे. नाही, मला यालाच म्हणून प्रश्न विचारायचा की तुम्ही आता एवढं सगळं सांगितलं की महाराष्ट्रात एवढे सगळे ब्रँड आहेत. तुम्ही जी काही आडनावं सांगितली, मग ती आंबेडकर आडनाव असेल, भोसले आडनाव आहे, परत नंतर ठाकरे आहे, बाकीची अनेक आडनावं आहेत. मला एक प्रश्न याचा प्रियाने विचारायचा आहे तुम्हाला. फुले यांचे एक प्रश्न विचारायचा की महाराष्ट्राची मानसिकता ही अशा पद्धतीची का बनलेली आहे आणि ती अजूनही का टिकून आहे की त्यांना एक ठराविक आडनावच लागतं? मग ते गटागटात विखुरलेलं का असे ना, पण त्यांना ते आडनाव लागतं प्रत्येक समूहाला. याचं तुम्ही विश्लेषण कसं कराल? इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सने ग्रस्त असलेला कुठलाही दुबळा समाज हा ब्रँडमध्ये किंवा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मध्ये आपला आधार शोधतो. एकूणच महाराष्ट्रीय समाज म्हणजे आहे ते न्यूनगंडावरच पोचलेलं आहे आणि त्याच्यावरच ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहतात असंच म्हणताय तुम्ही? निश्चितपणे. मी तुला एक सांगतो की आता बघा, एक स्वामी समर्थांचं ते सध्या खूप प्रस्थ वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. मला त्याच्याबद्दल कोणाची श्रद्धा असेल तर काही म्हणायचं नाही, त्यांनी श्रद्धा ठेवावी. पण त्यांच्या फोटोच्या मागे जे मी भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं लिहिलेलं असतं आणि स्वामी बसलेले असतात. लोक त्यांना भक्त नमस्कार करतात, आपले नमस्कार करतात आणि ते पुरे झाल्याचं नंतर सांगतात. मला सांगा, ठाकरे ब्रँड किंवा पवार ब्रँड यांचं वेगळं काय होतं? म्हणजे ते स्वतः कोणाला भेटत नाही.
त्यांच्या इच्छेशिवाय, बरोबर. सामान्य जनता त्यांच्यापर्यंत कधी पोहोचल्याचं मला माहित नाही. मला असंख्य लोक ते भाऊ एकत्र येतील का विचारणार आहेत, त्यांनी त्यांना कधी प्रत्यक्ष फिजिकली बघितलेलं पण नाही, बरोबर. म्हणजे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असं सांगणारे 2 ठाकरे लोकांना हवे आहेत. हा, ह्याला अंधश्रद्धा न म्हणावी तर काय म्हणावं. जे अंधश्रद्धेचा थेट फायदा आहे. ताकद असेल, स्वामींमध्ये निदान आध्यात्मिक ताकद असेल असं आपण एक मानू, हायपोथेटिकली त्यांच्या भक्तांच्या दृष्टीने. तिथे आध्यात्मिक ताकदीचा पण प्रश्न नसताना राजकीय ताकद सुद्धा भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे अशी कोणी देत असेल, तर ते मानणारे लोक समाजाला लढण्याचा किंवा कणाताट असण्याचा कोणताही दावा करण्याचा अधिकार नाही असं मी मानतो. मला कालच्या सभेमध्ये एक गोष्ट जी म्हणजे ठीक आहे, सगळ्यांच्या भावना आहेत ह्या बाबतीमध्ये, 2 भाऊ एकत्र यावेत. आता जनभावनेला नाकारून चालण्यात काही आपण ताकदवर नाही आहोत किंवा आपण तेवढे मोठे इन्फ्लुएन्सर नाही आहोत. पण मला एक गोष्ट तिथे खटकली होती की हा सगळा जो लढा उभा राहिला, हिंदी सक्तीच्या विरोधात उभा राहिला, त्यासाठी सगळ्यात जास्त बळ लावलं दीपक पवार, मराठी अभ्यास केंद्र आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी, कार्यकर्त्यांनी. त्यांनी हा मुद्दा गेले 20 वर्षापासून लावून धरलेला होता. आता हे निमित्त घडलं हिंदी सक्ती भाषाचं, हिंदी भाषा सक्तीचं निमित्त घडलं. कालच्या सभेमध्ये राज ठाकरेंनी आधी उल्लेख केला नाही, उद्धव ठाकरेंनी पुसटसा उल्लेख केला की आमचे दीपक पवार असतील. पण दोघा भावांकडे तेवढंही कर्टसी नव्हती का किंवा तेवढाही उदार मन मला का जाणवलं नाही. म्हणजे कदाचित माझं निरीक्षण चुकीचं असेल की बाबा त्यांनी दिलखुलासपणे येऊन बोलावं की बाबा तुम्ही हा लढा जर उभा केला नसता तर आम्हाला एकत्र येण्याची संधी किंवा जी मी गोष्ट पाहत होतो ती आम्हाला मिळाली नसती. तर हे महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच राजकीय नेत्यांमध्ये असलेला कोतेपणा जो आहे तो काय, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता की एखाद्याला त्याचं श्रेय न देणं? याचं असं की नंतर वैभव कार्यक्रम झाल्यावर दीपक पवार कुठे आहेत, दीपक पवार दीपक पवार दीपक पवार दीपक पवार कुठे आहेत असं मी ऐकलं. आणि मग आले 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 दीपक पवार आले असं, आणि मग ते दिसले नाहीत बिचारे. दीपक माझा फार जुना मित्र आहे. म्हणजे जेव्हा आम्ही युनिव्हर्सिटीमध्ये एकत्र गोल गोल आम्ही अख्ख्या युनिव्हर्सिटीत कार्यालयात फिरत फिरत आम्ही स्वप्न पाहिजे. आमचा एक कित्रे नावाचा अजून एक मित्र होता, तो आता माहित नाही कुठे, पण आम्ही 3 जण असे फिरत असू आणि अनेक गोष्टी आम्ही विचार करायचो तेव्हा. एनिवे, तर मूळ मुद्दा असा की त्यांना बोलवलं होतं, अशा रीतीने त्यांना नंतर बोलवण्यात आला. हा, त्यांचा सन्मान असा करण्यात आला. त्याहीपेक्षा महत्वाची गोष्ट मी नमूद करू इच्छितो की राज ठाकरेंनी दुसऱ्या दिवशी म्हणजे काल किंवा आज मला वाटतं ट्विट टाकून आपण कार्यकर्ते, असंख्य कार्यकर्ते, एनजीओ आणि दबाव गट यांनी जे असाधारण कार्य केलं त्याचा उल्लेख करायचा राहून गेला, त्याबद्दल मी माफी मागतो आणि मी उल्लेख करतो असं त्यांनी ट्विट टाकलेलं आहे. ते सुद्धा आपण मान्य केलं पाहिजे. ते उशिरा सुचलेलं शहाण पण काय कामाचं नाही. पण मी तुला नाही, त्याच्यात एक मुद्दा असा आहे की मी जर दीपक पवार यांना श्रेय देणार असेल, राजू परुळेकर जर उद्या परुळेकर ब्रँडचा सर्वत्र दुमदुमत असताना मी जर दीपक पवारना श्रेय दिलं तर मग प्रियांका परुळेकर काय करणार? अगदी 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 बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. नाही मग आता ही ते बरोबर तुम्ही म्हणताय. पण आता कालची जी सभा झाली त्या सभेमध्ये त्या सभेच्या आधी राज ठाकरेंनी असं सांगितलेलं होतं की कोणताही पक्ष नाही आणि कोणताही झेंडा नाही, फक्त मराठी अजेंडा असेल. त्या अनुषंगाने त्यांनी भाषणही केलं. त्यांनी हिंदी भाषा सक्ती आणि मुलं इंग्रजी माध्यमात कशी शिकतायत वगैरे या सगळ्या मुद्द्यांना त्यांनी हात लावला. पण त्यांनी कोणत्याही प्रकारची राजकीय टीका केली नाही आणि राजकीय टीका न करताना त्यांनी कोणत्याही भाजप नेत्याचं नाव घेतलं नाही किंवा विरोधकांचं नाव घेतलं नाही. त्यांनी फार सेफ भाषण केलं, सेफ आणि तितकंच बोरिंग भाषण केलं असं माझं वैयक्तिक मत आहे. त्याच्या उलट उद्धव ठाकरेंनी मात्र सर्व विरोधकांवर चांगलंच तोंडसूक घेतलं, त्यांच्यावर प्रचंड टीका केली. आणि त्यांचं एक वाक्य त्याच्यातलं फार महत्वाचं होतं उद्धव ठाकरेंचं की आम्ही एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहण्यासाठी आलेलो आहोत. या वाक्याने राज ठाकरेंची गोची केली आहे का की त्यांना आता परतीचा मार्ग बंद करून टाकलेला आहे असं तुम्हाला वाटतं का? नाही, सीट शेअरिंग पर्यंत परतीचा मार्ग बंद असतो. सीट शेअरिंगच्या वेळेला तुम्ही म्हणू शकता ना, म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा युपीए बरोबर जेव्हा सीट शेअरिंगचा मुद्दा आला तेव्हा ज्या सीट्स मागितल्या त्या न मिळाल्यामुळे त्यांना बाहेर पडावं लागलं त्याच्यातनं. त्यामुळे कोणत्याही गटाला किंवा कोणत्याही पक्षाला आपण मागितलेल्या सीट्स आपल्याला न मिळाल्यामुळे आम्ही एकत्र राहू शकलो नाही हे सांगण्याची मोकळीक असतेच. त्यामुळे दरवाजा बंद नाही करतायत. तुम्ही असं नाही म्हणू शकता हा दरवाजा बंद केला पण आतली कडी नाही लावू शकत.
त्यामुळे तो कधी धक्का मारला की उघडतो. जो सीट शेअरिंगचा मुद्दा येईल तेव्हा उघडेल किंवा त्याच्या अगोदर पण उघडेल, मला माहित नाही. आय डोंट नो, आणि आय डोंट वॉन्ट टू कमेंट ऑन देअर पर्सनल अँड फॅमिली बिझनेस. ओके. त्यांनी दोघांनीही, म्हणजे राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे या दोघांनी वेगवेगळ्या कालखंडामध्ये वेगवेगळ्या वेळी भारतीय जनता पक्षाबरोबर आणि याच मोदीयुक्त भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन सर्व प्रकारची सत्ता, संपत्ती आणि सुविधा भोगलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना असं नाही म्हणता येणार की, आणि उलट पण आहे, म्हणजे भारतीय जनता पक्षाने सुद्धा शिवसेनेच्या जीवावर सर्व सत्ता, संपत्ती सर्व भोगलेलं आहे. त्यामुळे उजव्या या शक्ती ज्या आहेत त्या सगळ्या मिळून जरी धरल्या तरी त्या मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी अ, अ, विचार यांचं संरक्षण करू शकत नाहीत. म्हणजे महत्वाचं साधं मी एक उदाहरण सांगतो की यातल्या प्रत्येकाला म्हणजे भाजपच्या प्रत्येक नेत्याला उभा करावा, महत्वाच्या, फडणवीस वगैरे, आणि मोदी आणि शहाना पण उभं करावं, ठाकरेंना पण उभं करावं, आणि सगळ्यांना मोदी शहाना सांगावं तुम्ही गुजरातीतल्या 2 चांगल्या कविता आम्हाला ऐकवा, पटवर्धन 2 मराठीतल्या ऐकवा. इथे ठाकरे तुम्हाला सांगतो की त्याचं भाषेवर प्रेम आहे. तर हा सुएज कालवा थक्क करील मानवा, दो बाजूस वाळवंट नील गगन वरा पाट. हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे का, पृथ्वीचं प्रेम. हे आपलं पाठच्या पाठ आहे. तर आपलं भाषेवर प्रेम आहे त्याचं कारण आपण भाषा, संस्कृती, त्याच्या भाषेचा लिंग्विस्टिक, नंतर त्याचं हिस्टेरिओग्राफी, सगळ्याशावर प्रेम करतो. भाषेचं प्रेम हे पुतना मावशीच्या दुधासारखं असू शकत नाही. राजकीय माणसांचं भाषा प्रेम हे पुतना मावशीच्या प्रेमासारखं असतं. तामिळनाडू, केरळ, तेलुगू लोक वगैरे, साऊथचे लोक अपवाद आहेत. खरं तर त्यांच्यामध्ये ही भावना रुजवण्याचं काम भोसलेंनी केलं, छत्रपती शिवाजी महाराज. कारण स्वराज्य जे आहे, महाराष्ट्र धर्माचं स्वराज्य, ते छत्रपती शिवाजी महाराज यांनी तंजावर पर्यंत, म्हणजे तामिळनाडू पर्यंत नेलं. तंजावरचे मराठी लोक अजूनही तंजावरी मराठी बोलतात, फार सुंदर बोलतात आहेत, आणि ते फार गोड बोलतात. म्हणजे ते मला शिकवतात तंजावरी मराठी. तर तुला सांगतो वैभव, माझ्या आयुष्यातल्या काही गोष्टी मी नावांसहित सांगू शकत नाही आणि कधीच सांगणार नाही. पण मी सांगतो की माझ्या डोक्यात असं होतं, हे सर्व राजकीय पक्ष म्हणजे काँग्रेस आणि इतर सर्व पक्षांना महत्वाचे नेते ज्यांच्याकडे संसाधन होती, माझ्याकडे काही संसाधनं आजही नाहीत, तेव्हाही नव्हती. मी असं म्हटलं की एक अशी काय अकॅडमी उभी केली पाहिजे मराठीसाठी, ज्याच्यामध्ये जगातल्या सगळ्या लँग्वेजेस मधले पुस्तकं मराठीत येतील आणि मराठीतली सर्व महत्वाची पुस्तकं, भाऊ पाध्ये असो किंवा आपले अण्णाभाऊ साठे असो, बाबूराव बागुल असो, यांची पुस्तकं इंग्रजी, रशियन, फ्रेंच, सगळ्या भाषेत त्या अकादमी मार्फत सगळं होईल. तिथे लोक शिकतील, लोक भाषेच्या आणि भाषेच्या संस्कृतीचा प्रचार करतील. खाद्य संस्कृतीपासून भाषा संस्कृतीपर्यंत सगळ्या गोष्टी निगडीत कशा आहेत आणि प्राचीन भाषा कशी आहे मराठी हे शिकवतील. कारण मराठीपेक्षा बंगाली आणि इव्हन गुजराती आणि हिंदी या तिन्ही भाषा तरुण आहेत, म्हणजे मराठी त्याहून जुनी भाषा आहे. तर हे सगळं करतील. तर ती माझी जी कल्पना आहे अकॅडमीची, ती कल्पना सर्वांना आवडते, कारण ऐकायला कुठची गोष्ट चांगलीच असते. पैसे खर्च होत नाहीत कवी कल्पना ऐकायला. तर ती ऐकल्यावर सर्वांनी अगदी हो म्हणून, कोणीही त्याच्यामध्ये हातभार लावला नाही. ही संसाधनं त्यांनी वाटेल त्या फालतू गोष्टीवर लुटली असतील, पण ह्या एका कार्यावर लुटली नाही, जे माझ्या व्यक्तिगत मालकीचं असणारच नव्हतं कधी, ते महाराष्ट्राचं असणार होतं. तसं झालं नाही. जसं काँग्रेसच्या आणि शरद पवारांनी मिळून महाराष्ट्रामध्ये, मुंबई महाराष्ट्रामध्ये आल्यावर पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर, फुले आणि शाहू महाराज यांची स्मारक उभी करायला पाहिजे, त्याच्याऐवजी सावरकरांचं स्मारक उभं करायला जागा दिली. या प्रकारचं जे वर्तन आहे त्या वर्तनानेच महाराष्ट्राच्या उजव्या शक्तींच्या ताब्यात महाराष्ट्र जाऊन हिंदुत्व नावाचा नरराक्षस, जो भाषा राक्षस आपल्या आणि संस्कृती राक्षस आपल्या मराठीच्या गळ्यावर बसलेला आहे, तो हिंदी, हिंदुस्तान आणि हिंदुस्तान आहे. हा जो साम्राज्यवाद आहे तो मराठीवर लादला जातो. याचं कारण वेळोवेळी दिलेले इशारे, वेळोवेळी सांगितलेल्या कल्पना प्रत्यक्षात आणल्या गेल्या नाही. त्यामुळे व्यक्तिगत सल तर मला आहेच, म्हणजे मला व्यक्तिगत राग का नसावा. माझा व्यक्तिगत राग हा माझा व्यक्तिगत, म्हणजे माझा सन्मान करायला सांगत नव्हतो कोणाला मी, का मला पद्मश्री, पद्मभूषण द्यायला. मी मराठीसाठीच काहीतरी करायला सांगतो, महाराष्ट्रासाठीच.
आणि हे जे मी अगोदर बाळासाहेब ठाकरेंचं सांगितलं, तेव्हा तर मी जन्माला आलो जास्त लहान होतो. तेव्हा कामगारांचं नुकसान करायला आपण नव्हतो जबाबदार. किंबहुना आपले आपले नातेवाईक अनेक देशासाठी लागलेले मी बघितलेत, की कोकणात अदरवाईज पांढऱ्या शर्टाखाली 4 मिनार खिशात ठेवून यायचे. ते बरोबर ना? त्याला अत्तर असं म्हटलं जायचं त्या काळात. परफ्यूम असं नावच नव्हतं. मला याच गोष्टीला धरून तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही सांगितलं की बाबा हा हिंदुस्थान हा जो साम्राज्यवाद आहे हा तो महाराष्ट्रावर लादला जातो. दोन लोक उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे. उद्धव ठाकरेंनी 2019 पासून त्यांची लाईन बदलली. प्रबोधनकार आणि उद्धव ठाकरे असा तो वारसा त्यांनी त्यांच्या रोजच्या वागण्या जगण्यामध्ये किंवा पक्षाच्या एकूण राजकारणामध्ये अंगीकारायला सुरुवात केली. अगदी त्यांचा पक्षही गेला, सगळं काही गेलं, हे सगळं झालं. राज ठाकरेंनी मात्र प्रबोधनकारांचा थेट वारसा कधी सांगितला नाही, पण ते सातत्याने त्यांच्या भूमिका बदलत राहिले. आता यांचा हा जो भाग आहे, त्याच्याबरोबर जोडीला एक माझा अनुभव सांगतो. आत्ताच्या सरकारमध्ये मंत्री असलेले एकनाथ शिंदे गटाचे एक मंत्री आहेत, त्यांच्याशी 2017 साली बोलताना त्यांनी मला असं सांगितलेलं होतं, राज्याची सत्ता वगैरे ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत. आम्हाला मुंबई आणि ठाणे ह्या 2 महत्वाच्या सत्ता आहेत. आम्हाला या 2 महापालिका मिळाल्या, आमचे साहेब खुश आहेत, आमच्या साहेबांचं काही टेन्शन नाही. तर या दोन्ही भावांना मुंबई आणि ठाणे महापालिका आपल्या हातातून आता निघून जातील. कारण फडणवीसांची जी अँबिशन्स आहेत त्या अतिशय म्हणजे काही झालं तरी त्याला तर राक्षसी शब्द वापरला तरी कमी पडतो, की जिंकायचंय म्हणजे जिंकायचं. तर यांना हे 2 गोष्टी कळून चुकलेल्या आहेत, की बाबा जर आपण आता नीट एकत्र आगू नाही तर मुंबई हातातून जाईल, ठाणे महापालिका जाईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॉलिवूड हातातून जाईल. तर या भीतीपायी हे सगळं घडून आणणं सुरू आहे का? कारण गेल्या 6 महिन्यांपासून अनेक पॉडकास्ट जे झालेले आहेत मेनस्ट्रीम मीडियामध्ये, उदाहरणार्थ कमलेश सुतारांचा एक पॉडकास्ट झाला होता, त्याच्यामध्ये संजय राऊत म्हणाले होते की दोघा भावांचं एकमेकांशी बोलणं सुरू आहे, ते एकमेकांशी ख्याली खुशाली विचारत असतात, कौटुंबिक पातळीवर चर्चा होत असतात. त्यानंतर प्रकाश महाजनांनी पण अशा मध्ये सुतोवाच केलेलं होतं, संदीप देशपांडेंचं पण असं मध्ये सगळं चाललेलं होतं. तर ह्या सगळ्या घटना ज्या बऱ्याच दिवसांपासून ते आले होते सांगत, हळूहळू लोकांच्या डोक्यामध्ये इन्सेप्ट करत आलेले होते. तर याला हेच कारण तुम्हाला वाटतंय का, की मुंबई ठाणे महापालिका आणि बॉलिवूड आपल्या हातातून निघून गेलं तर आपलं काहीच अस्तित्व उरणार नाही, या एका भीतीपोटी या दोघांनी 19 वर्ष जुनं वैर संपून एकत्र येण्याचा घाट घातलाय का? मला त्यांच्या व्यक्तिगत मनामध्ये आता काय चाललंय मला माहित नाही. पण हातातून जाण्याविषयी म्हणाल तर अ, अ, मला असं वाटतं की याहून वेगळी परिस्थिती काहीतरी असली पाहिजे, की ज्याच्यामुळे यांना हे सगळं करावं लागतंय, की आपला काय ब्रँड असली पाहिजे तुमचं, कुठे शक्यता काय वाटतं तुम्हाला? काय नाही ना, मी अधिक ब्रँडचं ऐकलं. मी तुम्हाला ब्रँडचं एक उदाहरण सांगतो. ब्रँड म्हणजे काही लोक जसं क्रोनी, अडाणी, अंबानी आपल्या हातातच आर्थिक शक्ती दाबू इच्छितात. तसं काल तुम्ही बघितलं असेल, की राजसाहेब ठाकरेंच्या बाजूला आणून आदित्य ठाकरेंना उभा सुप्रिया सुळेंनी लगेच केलं. आपली असू केलं? म्हणजे एका क्रोनीने म्हणजे अंबानीच्या लग्नामध्ये अडाणीने पुढाकार घेण्यासारखं थोडंसं होतं ते. तर ते आपापसातलं काम आहे. तिथे दीपक पवारला का नाही आणून उभं केलं असं मला प्रश्न पडला. कारण दीपकने जास्त लढा दिलाय. म्हणजे आणायला मला आदित्यलाही पण काही हरकत नाही. पण हे घरचं काम असेल, हे जर घरगुती कार्य आहे आणि त्याच्यात पवार आणि ठाकरे फॅमिलींचं काही मनोमिलन असेल, तर घरी काय बारसं जनरली बारसं किंवा असं काही असतं किंवा मुंज किंवा काय ते घरातले लोक करतात ना म्हणजे. तर आणि जाहीर लग्न करण्याचा नाही, मराठीकरणाचा लढा यांनी ठाकरे कुटुंबाचे गेट टुगेदरवर आणून संपवला, ती काय अशीच भीती वाटायला लागली. मारली ते सुप्रिया सुळेंचं वागणं सुद्धा राजकीय नसून अराजकीय होतं असं वाटतं मला. आणि तुम्ही सगळ्यात महत्वाच्या लक्षात घ्या, आज महाराष्ट्राच्या मुंबईमध्ये म्हणजे बाळासाहेबांचा वारसा सांगून म्हणजे प्रबोधनकारांचा वारसा वगैरे सांगून मला ते ऐकायचं पण नाही. म्हणजे खरं तर याचं कारण असं की या दोन बंधूंमध्ये एकांचे अंबानी मित्र आहेत, दुसऱ्यांच्या अडाणी घरी जातात. आणि महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये आज सगळ्यात मोठा जर खौफनाक धोका जर कोणाचा माफियाचा असेल तर गुज्जू कार्टेलचा आहे आणि तो अडाणी चालवतो. आणि अंबानींची त्याला दुसरीकडनं मोनोपॉली अंबानींची क्रोनी कॅपिटलिझम चालूच आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर यांचे जर अंबानी अडाणी मित्र असतील तर हे कसे काय मराठी माणसाला वाचवणार मला काय कळत नाही. म्हणजे अगदी 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 अगदी. मला मला जाणून घ्यायचं आहे ही गोष्ट, की ते काय सांगणार अडाणीला सांगणार का बाबा रे
तू धारावी आणि सुरजागडचा नाद सोड, मराठी आपली आहे, आमची आहे, तर तू जा इथून नको करू. आणि अंबानींना, छोट्या अंबानींना सांगणार की फाल्कन तुझा अजून बनवू नकोस, तुला 49,000 कोटी घाटा झालाय, तर तू चोरच आहेस, तर मग तू असं करू नको, तुला फ्रॉड डिक्लेअर केलाय ना SBIने. हे 2 भाऊ म्हणून किंवा एकटे एकटे असं सांगण्याची हिंमत दाखवतील का? तुम्हाला वाटतं का? बिलकुल नाही, बिलकुल नाही. मग मराठीतच मला सांगा. कारण मराठीचा ते तर सर्वात मोठा अहित करत असेल तर अडाणी करतोय. अरे बापरे. आता याच अरे पोर्ट, एअरपोर्ट, सगळे डॉक्स, ड्रग्स येणार, हत्यार, तेल, नंतर धर्म, हे सगळं यांच्या हातात आहे या गुज्जू कार्टेलच्या. त्यांच्या विरुद्ध हे लोक एकदा सुद्धा बोलत नाहीत. उलट ह्यांच्या बरोबर ते आणि त्यांच्या बरोबर हे फिरायला जातात, घरी जातात, लग्नात जातात, समारंभात जातात, प्रेमाने वागतात, मित्र आहेत असं सांगतात, आपल्या काय म्हणतात रक्ताचे संबंध असल्यासारखे जगतात. आणि तुम्हाला असं वाटतं की हे लोक आपलं रक्षण करणार. ते कसं करणार ते मला जरा समजावून सांगा. बिलकुल नाही, बिलकुल, बिलकुल. तसं काही मला तरी काही वाटत नाही. बाकी आपल्याकडे भोळ्या-भाबड्या लोकांची कमतरता नाही. मला याच्यात एक प्रश्न अजून तुम्हाला विचारायचा आहे, की देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, विदर्भाचे आहेत. त्यांचा ब्रँड 2009 ते 2014च्या काळात मराठी माध्यमांनी कसा उभा केला, हे मी स्वतः अनुभवलेलं आहे. कारण तेव्हा माध्यमांमध्ये थोडंफार का होईना ॲक्सेस होता, काम करता येत होतं. आत्ताच्या अनेक स्वतःला पुरोगामी म्हणवणाऱ्या संपादकांनी देवेंद्र फडणवीसांसारखा हुशार माणूस, अभ्यासू माणूस महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून मिळाला पाहिजे, असं ब्रँडिंग त्यांच्या न्यूज चॅनलवरून केलेलं होतं. मराठी माणूस कसाही असला तरी त्याला आपल्या भाषेवर प्रेम असतं. तो भाषेला आपली आई म्हणतो. देवेंद्र फडणवीसांना अशी काय गरज पडली, की त्यांनी त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्ती महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न केला? असं काय कारण घडलं असावं किंवा त्यांच्या मनात काय असावं किंवा त्या सगळ्या राजकारणाच्या मागे त्यांचा काय डाव असावा? तुम्हाला काय वाटतं? मराठी मतांचं कॉन्सॉलिडेशन करणं की महाराष्ट्रात गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर जी 76 लाख अधिकची मतं आलेली आहेत त्यांचं ध्रुवीकरण करणं? तुम्हाला काय वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राच्या मराठी समाज मनाच्या विरोधात जाण्या इतकं क्रूर आणि कुटील पाऊल का उचललं? तो डाव यांनी का खेळला? नाही, ऐका. महाराष्ट्राच्या येत्या काळातल्या निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होतील, त्याच्यामध्ये मराठी मतांचं ध्रुवीकरण होऊन ते एक अशी जी पार्टी आहे, जिला आम्ही बी वगैरे म्हणणार नाही, BC आता खूप जुनं झालं, जी आपल्याला अनुकूल असू शकते किंवा आपल्या सांगण्यात असू शकते, त्याच्याकडे जर ध्रुवीकरण झालं तर ते आपल्याला जास्त सोयीचं जाईल. या गणिताच्या जोरावर फडणवीसांनी ही पावलं टाकलेली आहे. परंतु राजकारण आणि मानवी आयुष्य हे गणितासारखं जात नाही दुर्दैवाने. म्हणजे तुम्ही लॉजिकला सगळं खेळू शकता, पण ते लॉजिक कॉन्सिक्वेन्सेस मध्ये बदलेल असं नाही. ते लॉजिक तुम्ही इलॉजिकल होऊ शकतं. म्हणजे तुम्ही म्हणजे बघा की भिंद्रनवालेला उभा इंदिराजींनी केला, पण भिंडरनवाले एवढा वाढेल असं इंदिराजींना वाटलं नाही. किंवा वसंतराव नाईकांनी बाळासाहेब ठाकरेंना उभं केलं किंवा त्याला तेव्हा वसंत सेनाच म्हणायचे किंवा हा किंवा सखा पाटलांनी तेव्हा सपोर्ट केला बाबासाहेबांना. तर तेव्हा असं वाटलं नव्हतं की ही शिवसेना काँग्रेसला टक्कर देण्या एवढी मोठी होईल मग ती नंतरच्या काळात. आणि 95 साली ते झालं. तर मुद्दा असा असतो की आपण खेळतो तेव्हा आपल्याला काही गृहीतकं मानावी लागतात, जशी फडणवीसांनी मानली आहेत. त्यांनी एका फ्रँकेस्टाईनला जन्म दिला. तर तर ते त्याचं गणित असं आहे की या प्रकारे माझ्याकडे असलेला हा जो अल्लाउद्दीनचा दिवा आहे, त्यातनं निघालेला जीन आहे, तो माझ्या ताब्यात आहे आणि तो हे कन्सॉलिडेट करून मला परत आणून देईल आणि मग बाकीचं मी बघून सगळी सत्ता राक्षसी बहुमतावर आपण ताब्यात घेऊ शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांची. ते लेजिटिमेट मार्गाने. इलिजिटिमेट मार्गाने ते लोक मत कशी फ्लोटिंग मिळवतात ते विधानसभेत तुम्ही बघितलेलंच आहे. बदललेलंच आहे. और एक आहे यातलं एक महत्वाचा मुद्दा आणि तो सुद्धा अन्यायकारक असता का माने कोणाबाबा. फडणवीस हा कितीही जरी योग्य किंवा ते मनुष्य अयोग्य वाटले तरी ते सेल्फ मेड ब्रँड आहे. त्यांना कोणीही म्हणजे हे सगळे जे महा ब्रँड आहेत ते त्यांच्यासमोर लोटांगण आज घालतायत. तर तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे, त्यांनी लोटांगण घालायला वडिलांकडनं कोणता असा वारसा मिळालेला नाहीये त्यांना. म्हणजे वडील होते राजकारणात, ते लवकर गेले. पण फडणवीस हा ब्रँड म्हणून जर तुम्ही म्हणत असाल, मी नाही म्हणणार, तुम्ही जर म्हणत असाल आणि हे लोक म्हणजे
ठाकरे मी म्हणत नाहीये. ठाकरे पवार गुडघ्यावर त्यांच्या समोर आले असतील तर ते सेल्फ मेड आहे त्यांचं. ते सेल्फ मेड कर्तृत्व तुम्ही म्हणजे मान्य करा किंवा न करा, आहे ते काय आहे, आता काय करणार आपण. तर मी स्वतः त्याच्याशी म्हणजे त्यांच्या कुठच्याच कृतीशी सहमत नाहीये. जंगल तोडीपासून अडाणी प्रेमापासून मोदी प्रेमापर्यंत किंवा RSSचे ते आहेत. त्यामुळे मूलतःच ते अ, सर्व कामगार वर्गाचे आणि सर्व कष्टकऱ्यांचे वर्गशत्रू आहेत. तुम्ही जे म्हणाले की हा फडणवीस नावाचा ब्रँड आहे, पण त्यांना अशी भीती वाटत नाही का की आपण मराठीच्या विरोधात जाणारं समाजमन तयार करतोय, याची त्यांना जराही काळजी वाटत नाही का? कारण त्यांचं अल्टिमेट गोल आहे प्रधानमंत्री बनणं, मोदींची जागा चालवणं, हे त्यांचं अल्टिमेट गोल आहे. तर महाराष्ट्रासारखा एका मोठ्या राज्याला, जिथे जवळपास एक 11 ते 12 कोटी लोक मराठी बोलणारे आहेत, मराठी भाषेवर प्रेम करणारे आहेत, मराठी भैया वगळून द्या त्याच्यात, ते फार मुठभर आहेत, ते आपल्या सोशल मीडियावर सतत त्यांच्या स्पॉन्सर स्पोर्ट्स म्हणून दिसत असताना असं वाटतं की ते संख्येने खूप मोठे आहेत. मग फडणवीस ही रिस्क का उचलतात, हे असं धोरण ते का राबवतात? तुम्हाला त्याच्यावर तुमचं माझं ते कोण होणार आहेत किंवा त्यांची महत्वाकांक्षा पंतप्रधान होण्याची, राजकारणात असलेल्या प्रत्येक माणसाची इच्छा पंतप्रधान होण्याची असते. पवारांची पण एक 60 वर्ष पंतप्रधान होण्याची इच्छा आहे. तर मूळ मुद्दा हा आहे वैभव की त्यांना प्रत्येक निवडणूक आल्यावर ती जिंकण्याकरता वेगवेगळ्या म्हणजे ते इलिजिटिमेटली इलेक्शन कमिशन हायजॅक करणं, नंतर फ्लोटिंग वोटर आणणं, ईव्हीएमचा गैरवापर करणं वगैरे आपण बाजूला ठेवू. म्हणजे ते एक वेगळ्या पातळीवर शहा करतातच आहेत त्यांच्यासाठी. पण त्याच्या पलीकडे जाऊन काही स्थानिक पातळीवर जे व्यूहरचना आखाव्या लागतात, त्यामध्ये ही व्यूहरचना फडणवीसांनी आखलेली आहे की मराठी मतं ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महत्वाची आहे. त्याचं कन्सॉलिडेशन आपल्या मित्र माणसाकडे असेल तर जास्त चांगलं, आणि ती ध्रुवीकरण जर आपल्या मित्र माणसाकडे होऊ शकत असेल तर ते होण्याकरता काहीतरी मुद्दा तर पाहिजे की नाही. तर ते मनसेकडे आहे. हा, तुमचा रोख मनसेकडे आहे. माझा रोख कुणाकडे असण्याची गरज नाहीये. तुला कळलं की माझं काम होतंय तर मी कशाला उल्लेख करू. तर मला असं सांगायचंय की काही मुद्दाच नाहीये आणि अचानक मराठी मतांचं ध्रुवीकरण किंवा मराठी मन पेटून उठलं असं कशाला होईल. त्याच्यासाठी काहीतरी मुद्दा सत्तेला द्यायला पाहिजे ना. जर की गुजरातमध्ये नाहीये, आता फडणवीसांना एवढं तर माहितीये की गुजरातमध्ये अशा 3 भाषा लावलेल्या नाहीये, इतर नॉर्थ मधल्या कुठच्या बीजेपी शासित स्टेट्स मध्ये लावलेल्या नाही, तर महाराष्ट्रातच का लावत द्या. कारण महाराष्ट्रामध्ये कुठच्या तरी एका पक्षाला मराठी मनाच्या उडालेल्या भडक्याचा फायदा झाला तर उरलेल्या मतांचा आणि काही आपली ठरलेली मराठी मतं आहेत त्यांचा फायदा पूर्ण आपल्याला होऊन आपण राक्षसी बहुमताने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये येऊ शकतो, याची जाणीव फडणवीसांना झाली आणि ही व्यूहरचना त्या दृष्टीने आखण्यात आलेली आहे. आता या व्यूहरचना फुलप्रूफ आहे का? आता जगातली कुठचीच व्यूहरचना फुलप्रूफ नसते. कुठचंच युद्ध हे आनंददायी नसतं, ते जिंकल्यावर आनंददायी होतं. त्यामुळे ही व्यूहरचना जेव्हा सफल होईल तेव्हा असं आपल्याला म्हणता येईल की फडणवीसांनी काय कावा केला होता. जर असफल झालं तर फडणवीस स्वतःच्या ट्रॅपमध्ये सापडले असं म्हणायला लागेल. तर आता ह्या सगळ्यामध्ये 2 बंधूंची जी क्षमता आहे ती पाहता फडणवीस यशस्वी होण्याची शक्यता मला जास्त वाटते. मला आता शेवटचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. 2020 साली भारतात कोरोना आला. मुंबई सगळ्यात जास्त अफेक्टेड होती. मुंबईची लोकसंख्येची घनता पण खूप मोठी होती. त्या कालावधीत कोणी मान्य करो अथवा न करो, हे माझं पर्सनल ओपिनियन किंवा निरीक्षण आहे. मी त्यावेळेला ग्राउंडवर कामही करत होतो. कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे प्रशासन राबवलं, ज्या प्रशासनाची अंमलबजावणी केली, त्यामुळे मुंबईला कोविडच्या मोठ्या तडाख्यातून वाचण्याची चांगली संधी मिळाली. मुंबई वाचून राहिली. अनेकांना पटापट जितक्या वेगाने मेडिकेशन मिळायला पाहिजे होती, ट्रीटमेंट मिळाली पाहिजे होती, ती मुंबईत सगळ्यात बेस्ट मिळाली. किमान आपल्याकडे समुद्रात प्रेतं तरंगली नाहीत किंवा मैतासाठी खूप अशा मोठ्या रांगा लागल्या नाहीत. तो एक खूप छानसा त्यांनी अतिशय प्रभावी काम त्यांनी केलेलं होतं. येत्या महापालिका निवडणुकीत मुंबईकर उद्धव ठाकरेंचं हे काम, त्यांचं योगदान हे लक्षात ठेवतील असं तुम्हाला वाटतं का? वैभव, लोक लवकर विसरतात आणि उपकार तर फारच लवकर विसरतात. आपले मित्र आपले आणि हे पण खरंच आहे की ठाकरे ज्यांचे उपकार करतात, ज्यांना मोठं करतात, तेच त्यांना नंतर नाही धडीला लावून निघून जातात. माझं म्हणणं आहे का की आपण उधार दिलेले पैसे सुद्धा आपले मित्र लवकरच विसरतात.
तर हे मोठे उपकार आहेत आणि मोठ्या माणसाने केले. माझं तुमच्याशी अतिशय मी सहमत आहे. कारण मला दोन्ही कोविड झालेले. म्हणजे डेल्टा पण झालेला मला आणि ओमायक्रॉन पण झालेला आणि मी पहिल्या वेळेला तर प्रचंड आजारी होतो. तुम्हाला सांगतो रोज म्युन्सिपाल्टीतनं फोन यायचा. म्युन्सिपाल्टीतनं माणसं येऊन गेली. आणि मी राजू परोळेकर आहे म्हणून नाही बरं का, त्यांना माहीत पण नव्हतं म्हणजे मी माझं काय हे वगैरे. आणि उद्धव ठाकरेंना काय माहीत नव्हतं की मी म्हणजे आजपर्यंत माहीत नसेल त्यांना की मला काही कोविड वगैरे झाला. पण त्यांनी जी यंत्रणा लावली होती ती अद्भुत होती आणि त्यांनी केलेलं काम हे जगाच्या इतिहासातलं कोविडच्या काळातलं उत्कृष्ट काम होतं. याबाबत माझ्या मनात जराही शंका नाही. त्यांना 100 मार्क दिले पाहिजेत आणि ते एक चांगले मुख्यमंत्री होते असं माझं मत आहे. ते चारित्र्यवान तर आहेतच आणि सभ्य तर आहेतच आणि त्यांच्यामध्ये काही चांगले गुणही आहेत. पण तेवढंसं म्हणणं, तेवढंसं असणं पुरं आहे का? तर राजकारण आजच्या ज्या स्थितीला मोदी आणि शहानी पोहोचवले आणि भाजपने RSSने त्याला हा चांगुलपणा, हा सभ्यपणा, हा एक भिडस्तपणा आणि हा कुशल प्रशासकीय जी योग्यता आहे किंवा डॉक्टर्सवर त्यांनी तेव्हा सोडून दिलं होतं. पॉवर डेलिगेट करण्याची वृत्ती दिसून येते. हे पुरेसं नाही असं वाटतं. कारण मला असं वाटतं, की शहा, मोदी, RSS, BJPचं जे यंत्रणा आहे, ती डेमॉनिक आहे, ती सैतानी आहे. तिच्याशी मुकाबला करण्याकरता लोहा लोहे को काटता है हेच तंत्र उपयोगी आहे. आणि ते आत्ता कोणाकडे आहे याबाबत मला काही माहीत नाहीये. त्यामुळे मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही किंवा मला माहीत असलं तरी सुद्धा मी भाष्य करणार नाही. कारण काही गोष्टी काळाच्या ओघात आपण कशा होतात येऊ द्याव्यात, त्या होऊ द्याव्यात, लेट इट हॅपन. आता तुम्ही जसं म्हणाले की पॉवर डिस्ट्रीब्यूट करणं जे उद्धव ठाकरेंनी त्यावेळेला केलं होतं, डॉक्टरांना पूर्ण अधिकार देऊन टाकले होते. अनेक डॉक्टर होते जे कोविड सेंटरचे प्रमुख होते, कारण त्यावेळेला त्यांचं माहिती आणि प्रसारणाचं काम जे होतं ते बऱ्यापैकी मी सांभाळत होतो. त्यामुळे मला माहिती आहे की डॉक्टर कशा पद्धतीने बिहेव करत होते. स्वतःच्या मनाने त्यांनी निर्णय घेतले आणि ते निर्णय घेताना त्यांच्यामध्ये एक विश्वास असायचा की नाही, आम्ही समजावून सांगू, सीएमना आम्ही सांगून देऊ, सीएम ऐकतील, ते काही क्रॉस क्वेश्चन करणार नाही. उद्धव ठाकरेंचं पक्षांतर्गत सुद्धा वर्तन तसंच होतं का, की ते सगळ्यांना पॉवर डिस्ट्रीब्यूट करायचे आणि नंतर तेच लोक त्यांच्यावर उलटली? उदाहरण आहेत सगळ्यांसमोरच आहेत. तुम्हाला काय वाटतं त्याच्यावर? हो, मी प्रश्न विचार प्रश्न हा आहे माझा. हे साधा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे पॉवर डिस्ट्रीब्यूट करतात असं तुम्ही मला मगाशी म्हणाले होते, तर त्यांनी पक्षांतर्गत पण पॉवर डिस्ट्रीब्यूट केलेल्या होत्या. मी स्वतः पाहिलेलं आहे सह्याद्रीमध्ये उद्धव ठाकरे आजारी असताना एकनाथ शिंदे स्वतः शॅडो सीएम म्हणूनच सगळ्या ज्या त्यांच्या कृती होते ते सगळे पार पडत होते, सगळ्या ऍक्टिव्हिटी पार पडत होते. ते ठाकरे ज्यांना ज्यांना पॉवर डिस्ट्रीब्यूट करतात तेच लोक त्यांच्यावर उलटतात. हा जुना अनुभव आहे. तुमचा याच्यावरचा टेक काय? तुम्ही काय याचं विश्लेषण कसं करता? मी उद्धव ठाकरेंपुरतं बोलतो कारण त्यांचं मला उद्धव ठाकरेंपुरताच प्रश्न वाढलेला आहे. तर उद्धव ठाकरे हे पॉवर डेलिगेट करणं म्हणजे पॉवर वाटून देणं किंवा पॉवर दुसऱ्यावर सोपवणं, सत्ता दुसऱ्यावर सोपवणं हे जास्त अनुकूल आहेत हे मला पूर्ण मान्य आहे तुमचं म्हणणं. मी स्वतः जवळून पाहिलेलं ही गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की त्याची 2 कारणं पण आहेत. एक म्हणजे त्यांची प्रकृती ही तशी तोळामासा असते बऱ्याचदा. त्याला त्रास आहे पाठीचा वगैरे आणि तेव्हा तर ऑपरेशन्स वगैरे झालेली. आणि दुसरं एक महत्वाचं कारण आहे प्रकृतीच्या पुढचंही, की ते असाधारण अतिमहत्वाकांक्षी किंवा सत्तेला वखवकलेले आहेत. म्हणजे मोदी ज्या प्रकारे करतात तसं काही नाहीये. ते दुसऱ्याला पुढे जाऊन करू देतात. आणि दुसरी त्यातली अजून एक गोष्ट अशी, की त्यांना स्वतःला खूप श्रम करून सत्ता पिकवावी, सत्ता आणावी, आपण भारताचे पंतप्रधान पण व्हावं, हे व्हावं, ते व्हावं, हे असं काही वाटतच नाही. त्यामुळे त्यांच्यामध्ये ते ऊर्जा निर्माण करण्याची असं ना, सत्तेची ऊर्जा कशाने निर्माण होते? त्या सत्तेच्या भुकेने निर्माण होते. ती होत नाही. तर ती होत नाही. त्यामुळे ती एक पोकळी निर्माण त्यांच्याकडे होते, पण त्यांच्या सद्गुणातनं ती होते. त्यामुळे आपण सावरकरांच्या भाषेत त्याला सद्गुण विकृती सद्गुण विकृती. मी तुम्हाला हा जो शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं कारणच हे होतं की सत्तेची भूक नसलेला माणूस, असं तुम्ही उद्धव ठाकरेंचं वर्णन केलं. म्हणजे वखवकणारी भूक भूक तर प्रत्येकालाच असते. म्हणजे पॉलिटिक्समध्ये तुम्ही, राजकारणात तुम्ही आहात तर तुमचं फायनल गोल तर तेच आहे सत्ता, पण वखवकणारी भूक त्यांच्याकडे नाहीये. अशा स्थितीत
त्यांचा ठाकरे ब्रँड, राज ठाकरेंचा ठाकरे ब्रँड, हे दोन्ही जेव्हा एकत्र येत आहेत, त्यांचा मोठा इव्हेंट करतायत, सगळं काही करतायत, महाराष्ट्राला अतिशय भावनिक करतात. कारण मी काल पाहिलं, अनेक बाया रडत होत्या, सगळं काही होतं, ते भावनेला बरोबर हात घातलेले आहेत त्यांनी. पण हे वखवकणारी फूक नसणं, ही कितपत, ह्या सगळ्या गोष्टी कितपत काम करतील येत्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये, किंवा ज्या राज्यातल्या महत्वाच्या 8 महापालिका आहेत त्या निवडणुकांमध्ये या गोष्टी कितपत वर्कआउट होतील? हा शेवटचा प्रश्न, याच्यानंतर आपण थांबूया. तुम्हाला असं वाटतं खरंच फायदा होईल का कालच्या इव्हेंटचा? म्हणजे तुम्ही मला एका शब्दात उत्तर द्यायचं आहे का मी, हो किंवा नाही? नाही, द्या. दोन्ही बद्दल एका शब्दात द्या, नंतर विश्लेषणही सांगा. नाही, वादी विश्लेषण सांगतो आणि शब्दात. ओके. राज ठाकरेंची राज ठाकरे ज्या पद्धतीचे नेते आहेत, त्यांची प्रवृत्ती आणि प्रकृती नेतृत्व करण्याची वेगळी आहे. उद्धव ठाकरे ज्या प्रकारचे नेते आहेत, त्यांची प्रकृती आणि प्रवृत्ती नेतृत्व करण्याची वेगळी आहे. त्यामुळे कधी कधी काय होतं की दोन वेगवेगळे नंबर्स एकत्र आले की त्यांची बेरीजच होते असं नाही. म्हणजे आपण उदाहरण द्यायला मी नेहमी म्हणतो की 8 वर्षाच्या 2 मुली एकत्र आणल्यामुळे 16 वर्षाची एक मुलगी तयार होत नाही. हे इथे लागू पडेल. तर काय होतं की ते तेल पाण्यासारखं होतं की ते मिक्स नाही होत. तर ते व्हायला ना खास प्रयत्न तरी दोघांना करावे लागतील. एक किंवा ते प्रयत्न जरा जरी कमी पडले तरी ते जे आहे तसंच राहील. ते लोक रडले वगैरे तर मी तर तुला सांगतो की लोक हल्ली कुठचे तरी स्वामी आले म्हणून फुग्याला बघून रडत होते. मी त्या दिवशी बघितलं एका प्रवचनात, कुठचे तरी स्वामी गेले, ते झाले म्हणजे ते समाधी घेऊन आता 500 वर्ष झाली. ते फुग्यात न आले असं कोणीतरी सांगितलं. तो फुगा असा उडत होता, हायड्रोजन होता ना त्याच्यात. तर ते बघून रडत होत्या बायका आणि पुरुष, आणि हात जोडत होत्या आणि आपली काय काय सांगत होत्या कहाणी. त्यामुळे अशा देशामध्ये माणसं रडतात ना, तेव्हा त्या रडण्याचं स्टॅटिस्टिक्स काढतो मी. बाकी त्या माणसांना नाव नसतात, ते नंबर्स मध्ये मोजावे. तर कुठचे बापू, कुठचे बुवा, कुठचे बाबा, कुठचे महाराज, कुठच्या महाराजीन, कुठच्या साध्वी, कुठचं धर्म कुठचंही असो, आपल्या देशात माणसाला रडण्यासाठी खूप कारण आहे बरं का. मोदींनी महागाई करून ठेवली, बेकारी आहे. एक ऑब्जेक्ट लागतं समोर, ते मिळालं की रडायला सुरुवात करतात माणसं. तुला माहिती आहे ना, म्हणजे आपण माहिती आहे ना, म्हातारा माणूस 100-1 वर्ष जगून केलं की उगाच ते आपत्या वगैरे आलेल्या असतात, असं कसं झालं रे करून सुरू करतात जोरात रडायला. तर त्यालाही दुःख झालेलं नसतं आणि जो मनुष्य बसलेला असतो कारण त्याला माहिती की 100 वर्ष जगलं ते गेलं आता. तर तर ते ते आपल्या भारतीय समाजामध्ये रडण्याला कारण लागतं. कारण आपल्याकडे दुःख वेगवेगळी खूप आहे. ती आपल्या मुलाला नोकरी नसल्यामुळे रडत असते, पण त्यामुळे ती मोकळेपणाने रडू शकत नाही. इथे येऊन 100 वर्षाचा माणूस आटपला त्याच्यासाठी रडते, तर त्याला नाही अर्थ. त्यामुळे तू त्या रडण्यावर जाऊ नको. आणि याचा महान काही परिणाम होऊन हे काहीतरी जिओपॉलिटिक्स महाराष्ट्राचं आणि बदलेल वगैरे, यावर माझा विश्वास नाही. कारण भरीव जर कार्य नसेल आणि पाया मजबूत नसेल, जो मला ऍक्च्युली संसाधन नसल्यामुळे करता नाही आला, तेव्हा 2006 पासून मी त्यासाठी धडपडतोय, तर ते नसेल, तर ती भाषा, ती संस्कृती आणि त्याचं राजकारण हे पुढे नेणं ही एवढी सोपी गोष्ट नाही. आणि ती गोष्ट मला असं वाटतं की बिन ब्रँडची माणसं आहेत ना, तीच पुढे नेतील. जसं एकेकाळी संयुक्त महाराष्ट्र आपल्याला बिन ब्रँडच्या माणसांनी मिळवून दिला, मुंबई आपल्याला बिन ब्रँडच्या माणसांनी मिळवून. त्याचे 5 हुतात्म्यांची नावही अनेकांना ठाऊक नाहीये. एक्झॅक्टली 107 जणांमध्ये कोणी ठाकरे नाहीत किंवा कोणी पवार नाही, लक्षात ठेव. आणि महत्वाची गोष्ट सांगतो, ही सगळी समाजाच्या खालच्या थरातली बहुजन, त्यावेळी आत्ताची जे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, ओबीसी, एनटी, ह्या समाजातली, ह्या समूहातली ही सगळी लोक होती की ज्यांनी प्राणांची बाजी दिली होती. काय होती ती? काही अमर शेखने मराठी माणसांना पेटवलं, ते मुस्लिम होते. आणि आज आपण मान्य करत नाही की आत्ता काही महिन्यांपूर्वी राज ठाकरे सांगत होते तुम्हाला की भोंगे उतरवा आणि मुसलमान, आपल्याच मराठी सांगलीतले वगैरे भोंगे उतरवा. आणि मी गेलो होतो सोलापूरला, तर सरफराज अहमदशी वगैरे बोलत होतो, तर ते म्हटले की राजसाहेब असं बोलायचं नाही. त्यातल्या आनंदाची गोष्ट वैभव तुला सांगतो, म्हणजे शेवट नेहमी सुखद व्हावा. राजसाहेब ठाकरेंनी काल स्कार्फ जो होता गळ्यातला, तो निळ्या रंगाचा घातलेला,
भगव्या रंगाचा नव्हता घातला. ही त्यातल्या त्यात आनंदाची बातमी सांगून आपण लोकांना थांबवू. रडतात त्याने कायम रडत ठेवू. धन्यवाद. धन्यवाद. बरं, राजू सर, खूप छान उत्तर मिळाली मला आणि मला तरी असं वाटतंय की ही पहिलीच मुलाखत असेल जी इंटरनेटवर जाईल मराठी सेगमेंट मधली, की ज्यांनी अ, जे कालचा जो कार्यक्रम झाला तो किती अभूतपूर्व, किती भारी आणि आता सगळं काही बदलेल अशा पद्धतीचं वर्णन न करणारा असणार आहे. पण काही वेळेला काही गोष्टी राजकारणामध्ये अनाकलनीय असतात, घडाव्यातही. हे अपडेट घडल्यात ही खूप चांगली गोष्ट आहे. बघू याच्यातून काहीतरी खूप सकारात्मक निघावं. मुंबई पुन्हा शाबूत राहावी. मुंबईच्या ठेवी अजून भावुक आहेत. मला तुला विचारायचंय या निमित्ताने एक प्रश्न तुला विचारायचंय. हा, सोप्पा विचारा. तुला त्यातनं आशावादी असं काही दिसलं का कुठे? नाही. मी ज्या समूहातून येतो, ज्या समूहाचं राजकारण सांगतो, ते विषय त्यांच्या अजेंड्यावर कधीच नसतात. त्यामुळे मला आशावादी असं काही नाही. दगडापेक्षा वीट मऊ या न्यायाला अनुसरून विधानसभेला आणि लोकसभेला बाबा उद्धव ठाकरेंना वोट केलं पाहिजे हा माझा खाक्या होता, कारण आमच्याकडे त्यांचाच उमेदवार होता. दुसरी गोष्ट अशी की कोविड काळामध्ये उद्धव ठाकरेंनी जे काम केलं होतं त्याचा एक लाभार्थी मी होतो, माझी आई होती. कारण ज्या वेगाने मी होतो हा त्या वेगाने उद्धव ठाकरेंना फक्त एक मेसेज केला होता. त्या मेसेजवर इंजेक्शन्स अवेलेबल झाली होती. त्यानंतर खाण्याच्या ज्या काही सोयी सुविधा होत्या, मी जिथे आधी विठ्ठलवाडीला राहायचो तिथल्या बेडारांना 4 दिवस जेवण मिळालं नव्हतं. तर त्यांना फक्त एक मेसेज पाठवला होता. 2 तासामध्ये अगदी 300 लोकांचं खाणं आलं. ते ही तत्परता जी होती ती माझ्या मनाला खूप भावून गेली होती. त्यामुळे म्हटलं होतं हे पुढचे दोन्ही इलेक्शन उद्धव ठाकरेंना वोट देणार. काही झालं तरी, म्हणजे मागचं काहीही असेल, काही राजकारण असेल, ते सगळं विसरून, कारण आपण तेवढी एक उपकाराची जाण ठेवली पाहिजे. आपण काही सर्वसामान्य लोकांसारखे उपकार विसरणारे नाही आहोत. ही गोष्ट आपल्याला वेगळं बनवते. हे माझं उत्तर. नाही, पण कालच्या प्रसंगाचा आणि उद्धव ठाकरेंच्या चांगुलपणाचा काय तू पण राजकारण्यासारखं बोलतोय बरं का. काल 2 भाऊ एकत्र येण्याची घटना होती. नाही, मला त्याच्यात काही आशावादी वगैरे वाटलेलं नाहीये. जस्ट अ पॉलिटिकल ऍक्टिव्हिटी. ते त्यांनी स्वतःचे पक्ष सांभाळण्यासाठी, स्वतःचं राजकारण शाबूत ठेवण्यासाठी केलेली एक ऍक्टिव्हिटी आहे. फक्त मला त्याच्यात खटकलेली सगळ्यात मोठी गोष्ट अशी होती की दोघा भावांनी मोठ्या मनाने कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच कबूल करायला हवं होतं की हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात उभं आंदोलन ज्यांनी केलेलं होतं, आंदोलन ज्यांनी उभं केलं होतं, त्या बळावरच आज आम्ही इथे आहोत, आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि हे त्यांचं श्रेय आहे की त्यांच्यामुळे जी आर मागे घ्यायला लावलेला आहे. हा मोठेपणा त्यांना दाखवता आला नाही. या गोष्टीची खंत कायम राहील. त्यामुळे विशेष असं आशावादी वाटण्याचं काही म्हणजे अपेक्षाच नाहीयेत त्यांच्याकडून फारशा वेगळ्या. उत्तर मिळालं असेल अशी अपेक्षा करतो. तर वैभव, मला उत्तर मिळालेलं आहे. वैभव, तू कायमच मला प्रेरणादायी अँकर आणि प्रेरणादायी एडिटर वाटत आलेला आहेस. मी नेहमी अनेक जाहीरपणे पण बोललेलो आहे. तर तू जे करू शकतोस ते महाराष्ट्रात फार थोडे लोक करू शकतात, एडिटर म्हणून, अँकर म्हणून आणि खोज पत्रकारितेमध्ये म्हणजे शोध पत्रकारितेमध्ये. तर तू कर हा ते, म्हणजे खूप कर. आणि सोबत करूयात. मी लवकरच करूयात. आणि मी जे बोलतोय ते माझ्या व्यक्तिगत मतांचं काहीही संबंध नाहीये. माझं व्यक्तिगत मत राजसाहेब ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांबद्दल अतिशय ओतप्रोत प्रेमाने भरलेलं आहे. पण त्याचं भारताचं, महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाच्या राजकारणाशी काही संबंध नाही. कारण त्याचा त्यांना फायदा होणार असेल तरच मी बोलीन. फॅक्च्युअल बोलायचं असेल तर कधी कधी व्यक्तिगत संबंध दूर ठेवून बोलायला लागतं, कारण आपण सार्वजनिक जीवनाविषयी बोलतोय, त्यांच्या व्यक्तिगत स्वभावाविषयी नाही. उद्धव ठाकरे एवढे सभ्य मनुष्य मी पाहिलेले नाहीत राजकारणामध्ये. पण हे आत्ता बोलण्याची जागा नव्हे. तू मला वेगळ्या प्रश्नावर विचारलं, त्यामुळे तेवढ्याच कठोरपणे खरं उत्तर मला द्यावं लागेल. काय करणार? नाही, गरजेचं आहे. महाराष्ट्र विसरला आहे. टीका करण्याचा स्वभाव आहे महाराष्ट्राचा, कठोर टीका करण्याचा. तो महाराष्ट्र सध्या विसरलेला आहे, कारण घाबरतात. आणि मी तुमचा आभार याच्यासाठी व्यक्त करतो, कारण या पोस्ट ट्रूथच्या कालखंडात जिथे लोक शेपूट घालून घरात लपून बसतात, पक्ष बदलतात, तिथे तुम्ही सत्य बोलण्याची हिंमत दाखवता आणि इतका कठोर बोलता की एखादा दुसरा असता तर तो म्हणाला असता, अरे नको बाबा, जनभावना खूप आता उचंबळून आलेल्या आहेत, लोकांना जे हवंय आपण तेच बोललं पाहिजे. त्याची तुम्ही पर्वा करत नाही आणि तुम्ही एकदम खरं बोललात, अतिशय सडेतोड विश्लेषण केलं. त्यासाठी मी तुमचं खूप खूप आभार व्यक्त करतो. आपण आता इथेच थांबूयात. लवकरच भेटूया.
वैभव या अगोदर सांगतो, या उच्चंबळून आलेल्या जनभवानानेच भारताचं आतापर्यंत वाटोळं केलेलं आहे. हो 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 ऍब्सोल्युटली हेच लोक जबाबदार आहेत. भारतीय लोकशाहीचं जे फॅब्रिक आहे ना आणि समाजमनाचं जे फॅब्रिक आहे ते नुसतं उसवून नाही असं वाकडं तिकडे कापण्यामध्ये याच लोकांनी सगळ्यात जास्त कैच्या चालवलेल्या. त्यामुळे सगळ्यात मोठे दोषी तर ते आहेत. राजकीय पक्षांना आपण उगाच शिव्या देतो. यांच्या जनभावनेवर आणि यांच्याच मूर्खपणावर हे हुकुमशहा सत्तेत आरूढ झालेले असतात. म्हणून आपण सत्य बोलत राहिलं पाहिजे आणि सत्य सगळ्यांना सांगत राहिलं पाहिजे. कारण प्रबोधनाचा वारसा आहे आपला, बाबासाहेबांचा वारसा आहे, शाहू महाराजांचा वारसा आहे. ती लोक जर घाबरली असते, आजच्या राजा लोकांसारखे जर समजा जाऊन राज्यसभेत बसत राहिले असते तर काहीच शक्य झालं नसतं, महाराष्ट्र उभा राहिला नसता. दोस्तो, आशा आहे की तुम्हाला हा पॉडकास्ट, ही चर्चा आवडली असेल. ज्या काही प्रतिक्रिया असतील, जे काही सांगायचं असेल ते निश्चित कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि आम्हाला यथाशक्ती जे काही सहकार्य करता येईल ते जरूर करा आणि हा व्हिडिओ सगळ्यांना पाठवा. चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. राजू सर, खूप खूप धन्यवाद. आजचा एकादशीचा दिवस खूप छान जावो तुमचा आणि एन्जॉय करा. लवकरच भेटूया नवीन भागात. जय हरी विठ्ठल. जय हरी विठ्ठल. बाय बाय. थँक्यू.